शेतीच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 4 दिवसांपासून रत्नागिरीत पावसानं दमदार अशी हजेरी लावली आहे, त्यामुळे शेती कामात शेतकरी व्यस्त झाले आहेत। रत्नागिरीच्या मिरजोळे गावातून याच संदर्भात आपण पाहतोय ही दृश्य। रत्नागिरीत सध्या शेतीच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 4 दिवसांपासून रत्नागिरीत पावसानं हजेरी लावली आहे, दमदार असा पाऊस झालाय, त्यामुळे शेती कामात आता सध्या शेतकरी व्यस्त झालेत। जिल्ह्यात पेरणीच्या कामांना सुरुवात झाल्याचं बघायला मिळतं। राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार असा पाऊस झालाय, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, तर दुसरीकडे शेतकरी सध्या आनंद व्यक्त करतात। शेतीच्या कामांना देखील वेग आल्याचं बघायला मिळतंय। रत्नागिरीत देखील असंच काहीसं चित्र आहे। रत्नागिरीत सध्या शेतीच्या कामांना वेग आलाय। गेल्या 4 दिवसांपासून रत्नागिरीत पावसानं दमदार अशी हजेरी लावली आहे, त्यामुळे शेती कामात शेतकरी सध्या व्यस्त झाले आहेत। रत्नागिरीच्या मिरजोळे या गावातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी शेती कामांना वेग आला आहे आणि शेतकरी सध्या कामात व्यस्त असल्याचं बघायला मिळतंय। 7 जूनला आमचा मिरग असतो, पण मिरगाला आम्ही शेतीची कामं सुरुवात करतो, पण पाऊस नसल्यामुळे आमची कामं सगळी रखडलेली आहेत। पुढे आम्ही देवाक विनंती करतो की पावसा बाबा लाग, आम्ही आमची कामं सुरुवात करू, पण पाऊस लागल्यामुळे आमची कामं सगळी भरगस्त झालेली आहेत। त्यामुळे आमच्या पावसाक विनंती चाललेली आहे, लाग म्हणा। तर पावसामुळे शेतकरी सध्या कामात व्यस्त आहेत। शेतकरी आनंद व्यक्त करतायत। पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळालाय।